श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण? निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपण सर्वांशी चांगलं वागतो, आपण सर्वांना आपलं मानतो, पण आपलं असं कोणीच नसतं. हे ज्यावेळेस आपल्यावरती वेळ येते तेव्हा समजतं. आपण म्हणतो हा माझा, तो माझा, हा माझ्या नात्याचा, तो माझ्या नात्याचा, हा माझा मित्र, हा माझा सगा, हा माझा सोयरा. पण असं कोणीच नसतं. हे तेव्हा कळतं ज्यावेळेस आपण खूप टेन्शनमध्ये असतो, खूप अडचणीत असतो, खूप प्रॉब्लेममध्ये असतो, जिथे आपल्याला काय करावं आणि काय नाही हे समजत नाही. ज्यावेळेस आपल्याला आधाराची गरज असते, मग तो आधार मानसिक असो, भावनिक असो किंवा आर्थिक असो किंवा कोणताही असो, त्या आधाराच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला कुणाचाच आधार भेटत नाही, त्यावेळेस आपण म्हणतो की स्वामीशिवाय, भगवंताशिवाय कोणीच कुणाचं नाही. आजकाल आपल्याला माहिती आहे, दुनिया ही पैशावरती चालते. जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो करणारी ही दुनिया आहे. साहजिकच आहे, लोक जिकडं फायदा आहे तिकडंच कल घेतात. एखादा आपला कलिक असतो, एखादा आपला बॉस असतो, एखादा आपला मित्र असतो किंवा एखादा आपला रिलेटिव्ह असतो, अगदी काही दिवसांपर्यंत, काही तासांपर्यंत आपल्याबरोबर खूप प्रेमाने, खूप आनंदाने वागत असतो. आपल्याशिवाय त्याचा क्षणही जात नाही अशी भावना, अशी समजूत तो आपल्याला करून देतो. तुम्ही नसाल तर आमचं कसं होईल, तू नसेल तर आमचं कसं होईल, तुझ्याशिवाय आम्हाला करमतच नाही, तू असल्याशिवाय आमच्या घशाखाली घासच उतरत नाही, तू असेल तेव्हाच आम्हाला सर्व आनंद वाटतो आणि तू नसेल तर आम्हाला उदास वाटतं. असे बोलणारेच, हेच आपले आपले म्हणणारे पाठीमागे आपल्या काड्या करतात. आपलं जे दुःख आहे ते अगदी रडून ऐकतात आणि आपण तेथून पुढे गेलो की ते अगदी समाजाला सांगताना हसून सांगतात. हाच आहे खरा समाज. तर तुमच्या बाबतीतही असं होत असेल, मग ते घर असो किंवा तुमच्या कामाचं ठिकाण असो किंवा कुठेही असो, जेथे तुम्ही एखाद्या व्यक्तीला आपलं मानलं, जेथे तुम्ही प्रत्येक वेळेस काही ना काही त्या व्यक्तीसाठी केलं, आज तोच व्यक्ती तुमचा शत्रू बनतोय. आज तोच व्यक्ती पदोपदी तुम्हाला अपमानित करतोय. आज तोच व्यक्ती पदोपदी तुम्हाला दुखवतोय आणि तुम्हाला वेळोवेळी तो रडवतोय. तर त्या व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. उपाय खूप खात्रीशीर आणि अनुभवसिद्ध असा आहे. या उपायामुळे ज्या व्यक्तीने तुमच्या डोळ्यातून पाणी काढलं, ज्या व्यक्तीने तुम्हाला रडवलं, ज्या व्यक्तीने तुम्हाला फसवलं, ती व्यक्ती अगदी हातापाया तुमच्या पडेल. अगदी ती व्यक्ती स्वतः येऊन तुमची माफी मागेल, तुमच्या समोर येऊन नाक रगडेल की बाबा रे माझी चुकी झाली, तो स्वतः कबूल करेल, भलेही मग ते कोणीही असो. पण बहुतेक वेळा असं होतं की तुम्ही घरामध्ये काबाड कष्ट करता, घरामध्ये तुम्ही प्रत्येकाला आपलं मानता, घरातल्यांसाठी हवं तेवढं सगळं काही करता, पण घरातल्या व्यक्तींना तुमची किंमतच नसते. प्रत्येक वेळेस ती लोक काही वाईट झालं तर त्याला जिम्मेदार तुम्हाला ठरवतात, परंतु जिथे कुठेतरी चांगलं होतं तिथे तुमच्या नावाचा उल्लेखही होत नाही. तुमचा संबंध नसतानाही तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी प्रत्येक वेळेस तुम्हाला दूषणं दिली जातात, प्रत्येक वेळेस तुम्हाला शिव्या श्राप दिले जातात. कामाच्या ठिकाणीही असंच होतं. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करता, तुम्ही जे काही पेंडन्सी आहे ती सगळी कंप्लीट करता, पण ज्यावेळेस इन्क्रीमेंट असो किंवा प्रमोशन असो, ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस तुम्हाला डावलून त्याचे कोणीतरी नवीनच भरलं जातं किंवा कुणाची तरी ज्याला झिरो नॉलेज आहे त्या व्यक्तीचं प्रमोशन होतं, त्या व्यक्तीला पगारवाढ होते. त्यावेळेस कुठेतरी दुखलं जातं, अरे बाबा मी एवढा अनुभव आहे मला, त्याचप्रमाणे मी एवढी मेहनत करतोय तरीही माझ्याच बाबतीत असं का घडतं, मीच कुठं कमी पडतोय का? म्हणजे आपण आपल्या मनाला खातो, आपण आपल्या मनाला दोष देतो, आपण आपल्या स्वतःला दोष देतो की मीच कुठेतरी कमी पडतोय. तर असं नाही. जग हे पैसा आणि पॉलिटिक्सवरती खूप चालतं, पण ह्या सर्वांच्या पुढे जी ताकद आहे ती आहे आपल्या स्वामी आईची. आणि ज्यावेळेस ही स्वामी आईची ताकद चालू होते त्यावेळेस हे सर्व काही मागं पडतं आणि तुम्ही निश्चितच पुढे जाणार आहात. फक्त मनामध्ये संयम ठेवा. तुमची वेळ आली की निश्चित जे तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी द्यायला बसलेलीच आहे. अधिक वेळ न घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे. उपाय खूप साधा सोपा असा उपाय आहे. उपायासाठी साहित्य काय लागतं ते सर्वप्रथम सांगते.
तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. सर्वप्रथम उपाय असा आहे, त्या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते. या उपायासाठी कोणत्याही काटेरी झाडाची तुम्हाला 5 पाने घ्यायची आहे. आता काटेरी झाड जर म्हटलं तर लिंबोणी आहे, जसं लिंबू आपण खातो ती लिंबोणी, त्या लिंबोणीची जरी 5 पाने घेतली तरीही चालेल. किंवा बोर, जे बोर आहे, जी बोरं आपण खातो त्या बोरीलाही पानं असतात, त्या बोरीलाही काटे असतात. तर त्या बोरीच्या झाडाची 5 पाने तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. किंवा गुलाबाचं झाड आहे, गुलाबाच्या झाडाला सुद्धा काटे असतात, गुलाबाच्या झाडाची सुद्धा तुम्ही 5 पानं घेतली तरीही चालेल. तर ही 5 पानं घ्यायची. त्यानंतर ना तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या कुंडीमध्ये जी तुळस आहे त्या कुंडीमधील किंवा त्या तुळशी वृंदावनमधील तुम्हाला थोडीशी माती घ्यायची आहे. हे 2च साहित्य तुम्हाला या उपायाला लागणार आहे. त्यानंतर ना तुम्ही हे सर्व साहित्य घेऊन तुमच्या घरी यायचं आहे. घरी म्हणजे माती तर घरीच भेटणार, पण पानं घेऊन घरी यायचं आहे. घरी आल्याच्या नंतर ना हा उपाय कधी करायचा ते सर्वप्रथम सांगायचं राहिलं. हा उपाय तुम्ही आठवड्याभरातील कोणत्याही दिवशी जरी केलात तरीही चालेल. फक्त उपाय हा अंधारातच करायचा आहे. मग सकाळी उजाडण्यापूर्वी अगदी 6च्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आणि सायंकाळी दिवस मावळल्याच्या नंतर, पूर्ण अंधार पडल्याच्या नंतरनं तुम्हाला 6च्या नंतर किंवा 7च्या नंतरनं हा उपाय करायचा आहे. हे 2 साहित्य घ्यायचं. जी पानं आणलेली आहेत ही पानं तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, व्यवस्थित अशी कोरडी करून घ्यायची, पुसून घ्यायची. त्यानंतरनं तुम्ही तुमच्या घरामध्ये कोठेही जरी बसलात तरी चालेल. अगदी तुम्ही तुमच्या टेरेसवरती बसलात किंवा अंगणामध्ये बसलात किंवा घरात देवघरच्या समोर बसलात, कुठेही बसलात तरीही चालेल, काहीही हरकत नाही. ही 5 पानं घ्यायची. ही 5 पानं तुम्हाला काय करायची, हातावरती घ्यायची आणि जी तुम्ही माती घेतलेली आहे ही मातीसुद्धा तुमच्या डाव्या हाताची जी करंगळी आहे ह्या करंगळीला लावायची आणि त्या पानांवरती अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, चोळायचं. अगदी एकजीव करायची. ते पानातून रस निघेपर्यंत पूर्ण ती पानं चुरगाळायची. थोडी 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 करून ती माती घ्यायची, त्या पानांचा अगदी चुरा करायचा. हे चुरा करत असताना तुम्हाला काय करायचं आहे, आता सर्वप्रथम तुम्ही एक एक पान जरी घेतलं तरी चालेल किंवा सगळी एकत्र घेणं तुम्हाला शक्य आहे तसं केलं तरीही चालेल. मी तर एक एक पान घेते. समजा पहिलं पान घेतलं, थोडीशी माती घेतली, तुळशीतील माती घेतली, करंगळी घ्यायची, डाव्या हाताची करंगळी आणि पूर्ण रगडायचं. रगडत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो, ज्या व्यक्तीने तुम्हाला रडवलं, ज्या व्यक्तीने तुम्हाला अपमानित केलं, जो व्यक्ती तुम्हाला रात्रंदिवस शिवाय श्राप देतो, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि हे हातावरती चोळायचं. आता समजा त्या व्यक्तीचं समजा माझी एखादी मैत्रीण आहे किंवा माझा एखादा कलिक आहे जो मला त्रास देतो, समजा मी त्याचं नाव घेणार, तर त्या व्यक्तीचं नाव आहे समजा अस्मिता. तर मी काय करणार, हे पान चोळायचं. अस्मिता 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 असं 16 वेळा बोलायचं. 16 वेळा बोलून झालं तर पानाचा पूर्ण चुराडा झाला की लगेच त्यामध्येच दुसरं पान घ्या, परत माती घ्या, पुन्हा त्याच व्यक्तीचं नाव घेऊन हे करायचं. आता मी जिथे अस्मिता अस्मिता म्हणते तेथे कोणीही असेल, आता समजा रवी असेल, तुमचा कलिक असेल रवी, तर त्या रवीचं नाव घ्यायचं. रवी 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 म्हणजे एकाच व्यक्तीचं नाव 5ही पानं चुरगाळताना घ्यायचं. मी एक्झाम्पल म्हणून सांगितलं. आता मी स्वतः उपाय करते, तर मी माझी जी मैत्रीण आहे अस्मिता, तर अस्मिताचं नाव घेणार आणि 5ही पानं अशा पद्धतीने चुरगाळणार. कमीत कमी 16 वेळा तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेऊन ही पानं पूर्ण करंगळीच्या साह्याने चुरगाळायची आहे. ताई करंगळीने जमणार नाही, करंगळीने होत नाही, काही हरकत नाही, पूर्ण नाही चुरगळीत तरी चालेल. फक्त त्याला ही तुळशीतील जी माती आहे ती व्यवस्थितरित्या लावून तुम्हाला ह्या करंगळीच्या साह्याने जोर देऊन ती काय करायची आहे, चुरगाळायची आहे. या पद्धतीने तुम्हाला एका ठिकाणी बसून ही पानं चुरगाळायची. ही पानं चुरगाळून झाली की त्यानंतर त्या ठिकाणावरून उठायचं, घराच्या बाहेर जायचं. घराच्या बाहेर जाऊन जिथे मोकळी जागा आहे, जेथे कोणीही तुम्हाला विचारायला येणार नाही की बाबा रे तू काय करत आहे, अशा शांत ठिकाणी जायचं. दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं. त्या व्यक्तीचं पुन्हा 16 वेळा नाव घ्यायचं आणि त्या व्यक्तीचं नाव घेऊन अशा पद्धतीने अस्मिता 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 असं 16 वेळा बोलायचं.
अस्मिताच्या ठिकाणी तुम्ही निश्चित तुमची सासू असेल, बहीण असेल, भाऊ असेल, तुमचा कलिक असेल, मित्र असेल, जे कोणी असेल त्याचं नाव घ्यायचं आणि हे 16 वेळा नाव घेऊन झालं की अशा पद्धतीने हे जे आपले तळवे आहेत तळव्याने अशा पद्धतीने ती पानं आणि ती माती काय करायची 16 वेळा चुरगाळायची. चुरगाळताना पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि तेथेच अशा पद्धतीने हाताला झटका देऊन अशा पद्धतीने जागेवरतीच टाकून द्यायची. दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि जागेवरतीच अशा पद्धतीने हाताला हिसका देऊन टाकून द्यायची. आणि टाकून दिलात की तेथून तुम्हाला जे मूव ऑन करायचं, घरी निघून यायचं, पुन्हा पाठीमागे वळूनही पाहायचं नाही. जाताना मोबाईल घेऊन जायचा नाही. येताना कोणीही जवळचा व्यक्ती भेटला, कितीही नात्यागोत्याचा असला, कितीही जिवलग जरी असेल तरीही त्याबरोबर बोलायचं नाही, काही नाही. सरळ घरी यायचं. जातानाच घराच्या बाहेर बकेटमध्ये पाणी ठेवायचं आणि आलात की त्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे, चूळ भरायची आणि डायरेक्ट वॉशरूममध्ये जायचं, बाथरूममध्ये जायचं. बाथरूममध्ये गेल्याच्या नंतर स्नान करणं शक्य असेल तर स्नान करा, नसेल शक्य तर तुम्ही अगदीच स्वच्छ हातपाय वगैरे धुतले, चूळ जरी भरलीत तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही तुमचे काम जरी केलं तरीही चालेल. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट जर म्हटलं तर किती वेळा उपाय करायचा, तर प्रत्येक आठवड्याला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. महिन्यातील 3-4 जे काही ते दिवस येतील त्या दिवशी, त्या आठवड्यातील त्या दिवशीच तो उपाय करायचा आहे. आता समजा मी उपाय केला सोमवारी, तर पुढच्या सोमवारी मला हाच उपाय करायचा, त्याच्या पुढच्याही सोमवारी, त्याच्या पुढच्याही सोमवारी, अशा पद्धतीने. आता महिला आहे, समजा मासिक धर्म आला किंवा घरात सुतक आलं, विटाळ आलं, काहीही हरकत नाही, तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. याला कोणतंही बंधन नाही, कारण यामध्ये कोणताही मंत्रोच्चार नाही, कोणत्याही देवधर्माचं स्तोत्र वगैरे काहीही नाही. म्हणून तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी जरी उपाय केला तरी चालेल. फक्त दिवस सोमवारी केलाय तर 4ही सोमवारच असावे, मंगळवारी केलाय तर 4ही मंगळवार असावे, बुधवार, गुरुवार, शनिवार ज्या दिवशी करणार तर ते वार निश्चित 4ही तेच असावे, एवढी मात्र काळजी घ्या. पहा, खूप छान असा उपाय आहे. हा उपाय तुम्ही करतानाच काहींना पहिल्याच दिवशी अनुभूती येईल. पहिल्याच दिवशी तो व्यक्ती स्वतःहून तुमच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करेल, त्याची चूक मानेल. समजा मी सोमवारी करते तर पहिल्या सोमवारी अनुभूती येईल, तो स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करेन. त्याच्या दुसऱ्या शनिवारी त्याची चूक मान्य करेल. त्याच्या तिसऱ्या शनिवारी त्याने जे काही कृत्य केलं आहे त्या कृत्याबद्दल तो क्षमा याचना तुमच्याकडे करेल आणि अगदी नंतरनं तुमच्याबरोबर स्वतः बोलण्यासाठी सुद्धा तळमळेल. काहींना पहा, पुन्हा सांगते, काहींना लगेच अनुभूती येते, काहींना अगदी 4ही दिवस 4ही वेळा करून होतं, पूर्ण महिना संपतो तरीही अनुभूती येत नाही. प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध यावरती डिपेंड असतं की त्याला अनुभव कधी येणार. परंतु फक्त मनामध्ये संयम ठेवायचा. मनामध्ये किंतु परंतु येत असेल तर उपाय नाही केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. जर तुमचं मन साशंक असेल तर उपाय करून काहीच उपयोग नाही, त्याची अनुभूती येणार नाही. पण मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल की हो, मी उपाय केला आहे ना, मला माहिती आहे आज ना उद्या मला त्या उपायाचा रिझल्ट भेटणार आहे, तर निश्चित तुम्ही उपाय करा. तुम्हाला निश्चित त्याची अनुभूती ही येणारच आहे. तूप खाल्ल्याच्या नंतरनं लगेच रूप येत नाही, त्यालाही वेळ द्यावा लागतो. तसंच उपायांचं सुद्धा आहे. मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून जर उपाय जर केला तर निश्चित त्याची अनुभूती तुम्हालाही येणारच आहे. तर निश्चित उपाय करा, इतरांनाही माहिती पोचवा, जेणेकरून त्या व्यक्तीच्याही जीवनात काहीही प्रॉब्लेम असतील तर निश्चित त्याला अनुभूती आली की तो निश्चित कृपा आशीर्वाद तुम्हाला देणार आहे आणि त्याचं फळ तुम्हालाही भेटणार आहे. पूर्ण माहिती सांगायला जमत नसेल तर होईल तर व्हिडिओही शेअर जरी केला तरीही चालेल. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि छान छान कमेंट्स करत चला. मान्य आहे, खूप जणांच्या कमेंट्स येतात की ताई व्हिडिओ का येत नाहीत, तर थोडंसं शिफ्टिंग वगैरे थोडीशी पर्सनल आमची कामं चालू होती, थोडंसं हे होतं, त्याच्यामुळं तुमच्यापर्यंत व्हिडिओ आले नाहीत. त्यामध्ये तब्येतही बिघडलेली होती, त्यामुळं व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले नाहीत, त्यासाठी क्षमा मागते. परंतु निश्चितच रोज व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ होता होईल तितके शेअर करा. त्याचप्रमाणे आपलं फेसबुक ID सुद्धा आहे, तीही ID सोनल सचिनची जोडी नावाचीच आहे. इन्स्टावरती सुद्धा ID आहे, तीही सोनल सचिनची जोडी नावाचीच आहे. तेथे जाऊनही तुम्ही निश्चित सपोर्ट करा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.